आपल्या मामांनी चांगलं स्थळ बघून लग्न लावून दिले बघा. आपलं सगळं आपलं चांगलं चालू या. अगं आज मामांमुळं तर आपलं सुखाचा दिवस आला तर आणि सगळं आपल्या अंगावरती जे डागडूग आहे ते सगळं आपल्या मामांमुळं भेटतंय बघ. सगळं सगळं सुख समाधान आईसपेक सगळं आपल्या मामांमुळं होतंय. आपलं मामाला नशिबान आहे. बस बस मामाचं गुणगान लय झालं. हिथं आत तुम्ही वाट बघत बसलो, हिथं का पाहणीत बसला वे. बसा बसा. चाललंय मामा तुम्ही आता काय कायमच राहू आहे तुमच्या राहावा की 2-4 दिवस. नाही ना काम असतात मामाच्या माग. हा मामा काही रिकाम टाकडाय होय. हा बरं मला सांगा दोघे बी घरात सगळं व्यवस्थित आहे ना तुम्हाला? हा सगळं व्यवस्थित रे. हा व्यवस्थित आहे ना? हा काय मागच्या वेळेस आलो तवा वेगळंच म्हणे, अजून 4 महिने वाढवलं काय पूजाचं? हा त्यांनी नवीन केलंय. हा म्हणजे नवरा चांगला जीव लावतोय तुला बी. हा चांगलं. आणि तुझं ग आता? अहो काळजीच करू नका, एकदम मस्त भारी चाललंय बघा. टेन्शनच घेऊ नका तुम्ही त्याचं. 50-55 स्थळं बघितली तुमच्यासाठी. हा पण ती मला पसंतच पडत नव्हतं. जेव्हा ह्यांच्या घरी आलो जेव्हा ह्यांचं एकदम सुगावा काढला बारीक लक्ष देऊन, पोरं वागणुकीला कशी आहे ती, सासू मारणारी कशी आहे, सासरा कसा आहे, सगळ्याचा अंदाज घेतला. तेव्हा ही स्थळ फिक्स केलं. बरं निघू का मग मी आता? हां आणि ह्या बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. काय? इथं कुठल्या बी गोष्टीची तुम्हाला अडचण आली बिनधास्त फोन करायचा. रात्र बघायची नाही, पहाट बघायची नाही, दिवस बघायचा नाही. अडचण आली एक फोन, मामा टच जाग्यावर. हां काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं बरं का. आणि असंच राहायचं आनंदानं. हां चला येऊ का मग मी? येऊ का? सांगितलेलं तेवढं लक्षात फोन करायचा. येऊ का मी? आणि त्या दोघांना सांगा मामा येऊन गेलं म्हणा. वाव सांग त्यांना मी. हो हो काळजी करू नका. पोचले फोन येते करा. किती मामा चांगले आहेत आपलं. मग लय नशिबान मामा भेटल्यात आपल्याला. चला आपण त्यांना पण सांगू. चल दोन्ही बी गाड्या घरी येत. मला पाडला म्हणला होता दोन्हीतली एक गाडी घेऊन जा. ही गाडी जरा सोपी चालवायला. गाडीला चावी नाही म्हणला डायरेक्ट करते की मी. मला माहिती आहे की डायरेक्ट करायचं कसं करायचं ते. इथं वायर आहे बरं का, क्लिक काढतोस वायर. किसन काय करतो? काय म्हणताय? काय काय करतोय गाड्यांना? लॉक तोडतोय गाड्या. का कशामुळे? का कारण काय लॉक तोडायचं? पाना मला म्हणला गाडी घेऊन जा, चावी नाही माझ्याकडे, ती लॉक तोड म्हणलाय. अरे गाडीची मालकीन मी का पांढरा या? गाडी चावी तुमच्याकडे? मग चावी माझ्याकडे. बघितली का? केव्हा सांगायचं बघू द्या. नाही तू कशामुळे द्यायची तुला चावी? कारण काय? हो बायकोला दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून पाहिजे. अरे तुझं लगीन झालं नाही, तुला बायको कुठून आली? शेजारची बायको. शेजारी हानी त्यान की तुला धरून शेजारची बायको नेल्यावर? कोणाची का बायको असं ते मला म्हणजे दवाखान्यात घेऊन जा भाऊजी म्हणून जायचं. हा तसला अजिबात जमणार ना. चावी फिवी भेटणार ना. मी मालकी नाही चावीची. इस्पितळात घेऊन जा. कुठं काय घेऊन जा? तू खांद्यावर घेऊन जा. मला काय करायचंय? जाऊ दे, हे गाडीचा इश्यू सोडून द्या. सोमाच्या गाडीची चावी द्या मला. सोमाच्या तर गाडीची काय चावी द्यायची? सोमा काय मालक आहे? काय मी मालक आहे त्या गाडीची? चावी बघितली का? हा चावी माझ्याकडे. मालकीन मी या घराची. गाडी घराची गाडीची त्या गाडीची सगळ्याची मालकीन मी या. आपाच्या मोठा कियाची चावी द्या. हा आपाची गाडी सुद्धा चावी भेटणार नाही तुला. आपाची गाडी घ्या. आपाची गाडी. आप्पा माझा मालक असला तर मी गाडीची मालकीन या. गाडीचं मालकीन तुम्ही? हा मी मालकीन. चावी दिसली का माझ्या कमरेला? सगळ्याची मालकीन मी या. मालकीन हा जा मला जायचं मीटिंगला पटकीनी. मला नाही अजिबात भेटणार ना तुला. नाही भेटणार. जा मी चालली मीटिंगला. आता मीटिंगला जाऊ दे नाही तर कुठं बी जाऊ दे. आता माझा एवढा अपमान घ्यायला लागा. चाव्याचा एवढा माझा असतो का? हा गाडी एक मागितली ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून पेट्रोल टाकून घेऊन जाणार होतोच की. का फुकट बिकट लेणार आहे? माझ्यापाशी मागायची 20 रुपये होतच त्या टाकणारच होतो त्याला मी. माझा एवढा अपमान केला का नाही?
कसा हा चाव्याचा माज घालावतो बघा की किसन रावच नावाचा नाही हा बघा आता कशी मालकीण राहते तीच वैले आय कुठे तुझी तुमची गावातली चर्चा माहिती का माझी चर्चा गावात हा तुमच्याकडे मारलं सोले आघात कानात पायात मग माझी चर्चा असणारच की गावात की बघितलं का माझ्याकडे किती मोठं सोनं आहे हाय 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 वहिनी तुमची बिले चर्चा आहे माझी चर्चा खाल्ल्या गल्लीपासून वरच्या गल्लीपर्यंत तिथं सगळी माणसं म्हणतात बाबा पूजा वहिनीच्या कपाडात लई साड आहेत नवारी मला खाये मला लय हायत साड्या बायको कोणाची हाय हा तुमच्याकडे कितीतरी काय असलं तर ह्याच्या मात्र मालकीन तुम्ही अजिबात नाही हे लक्षात ठेवा का म्हणजे हे बघा वहिनी शेती कोणी बी करू द्या पण सातबाराचं जर नाव असलं नाही तो खरा मालक असतो तुमचं लक्षात येतंय का मला काय म्हणायचं ते वहिनी म्हणजे म्हणायचंय काय नेमकं किसन भाऊ तेच तुम्हाला तुम्हाला सांगतो जर उद्या समजा तुमची सासूबाई म्हणली ही गळ्यातलं काढून दे मला अजून एक सोनं करायचं ही गाण ठेवायचं या तर काय करा येणार तुम्ही देणारच की मग द्यावं तर लागेलच होय तुमची फेवरेट ती नऊवारी जर सासूबाई म्हणली मला घालायची काय करणार तुम्ही देणारच ना म्हणून तर म्हणतोय तुम्हाला तुमच्या मालकीन झालं कोण मग सासूबाई घराच्या या प्रॉपर्टीची चावी आहेत कुणाकडे सासूबाईकड अहो म्हणजे सासूबाई तर मालकीन झाल्या आणि तुम्ही मोलकरीन झाला लक्षात येतंय का तुमच्या जरा म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय भाऊजी नेमकं हा बघा वहिनी सासूबाईच्या कमराला ज्या चाव्या दिल्या नाही ह्या तुमच्या दोघीच्या कमराला आल्या की खऱ्या मग तुम्ही मालकीन झाला म्हणून समजायचं आणि जरी तुम्हाला ही जर खोटं वाटत असेल का नाही तर तुम्ही एक काम करा वहिनी तुम्ही पांडावर अधिकार चढवा ती तुमच्या ऐकण्यात येतोय का बघा तिथं तुमची काय किंमत आहे ती कळल आणि तुम्ही स्वामावर लगेच तुमचं इकडं ती होऊन जाय काय ते क्लिअर मला काय करायचं ना बघा वहिनी जी सत्य आहे ना ती मांडायचं या बाकी काय नाही उद्या सकाळी नाश्त्याला आलो की सांगा मला काय होतं काय नाही ती त्यांचं बघून जाऊ का मग मी चहा प्यायचा का नाही जरा पोटात दुखतंय राहू द्या आता होय ताई बरं झालं किसन भाऊजींनी आपलं डोळं उघडलं ती मी पण बघते आले ह्यांच्याकडे आता परीक्षा घेते ह्यांची पण अगं लग्न झाल्यापासून आपण ह्यातच गुंगया मी पण आता ह्यांची संध्याकाळी परीक्षाच घेते ह्यांच्या अधिकारच गाजवते आता बघ का नाही तू आता चला मग जाऊ चल चल किसन भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे करतेच मी माझं बी ह्या घरात किती चलतंय तीच बघते मी पण आज रविवार असून सकट ह्यांना कामाला पाठवते होय ओ उठा म्हणते की तुम्हाला मी उठा काय झालं उठा कामाला जावा अगं आज रविवार तू कुठं कामाला जाऊ बे रविवार असून पण कामाला तुम्ही जायचं उठा धरा ही पिशवी काय येडबेड लागलं काय तुला रविवारचं कुठं कामाला दाटते झोप होती की मला हा तुम्हाला म्हणते ना उठा मी अगं काय तू काय नवरा झाली काय होय ग 8 दिवस काम जक मारून करतोय आज 1 दिवस सुट्टी भेटते ते पण तुझं किर 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 हा असे फडफडतच तुझ्या आईचा बिडो खाणला तुझ्या हे डबान बिबा झोपू दे का लवकर निघ किसन भाऊजींनी सांगितलं प्रमाण केलं पण माझंच अंगलोट आलंय काय खरं नाही जाती प्रियांका ताईंकडच बया ह्यांनी तर हिशोब करत बसला तिथं मी पण काय करते किसन भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे ह्यांना ना हिशोबच मागते महिन्याभराचा बघू माझं पण किती चलून देतात ह्या घरात बघतेच मी पण आता होय वा काय मला महिन्याभराचा हिशोब पाहिजे कसला हिशोब तुम्ही महिनाभरात काय खाल्लं काय पिलं सगळं पाहिजे दातीच के आधीच हिशोबात 10,000चा गोळा आलाय आणि तू लागली बेजा खराब करायला तू ती एक रट्ट्याची मालकी होय चालते तिकडं
मी सांगते ना तुम्हाला, मला महिनाभराचा हिशोब पाहिजे म्हणजे पाहिजे. सांगतोय तर 10,000चा गोळा आला मार खाचीन चालते हो तिकडं. मला काय सांगायचं नाही, सांगायचं हिशोब. नवरा झाली काय माझा आधीच त्याच्या आईला डोक्याचं बिहायचं झालं 15,000 गोळ निघाला इथं येऊन माझ्यावर रुबाब जोडायला लागले. भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे केलं, डाव फसला वाटतं. तर पूजाकडे जाते आता. चला पूजा, पूजा. अयो फेकेल तिकडं आडात ना. उगाच त्या किसन भाऊजींचं ऐकून मालकीन व्हायला निघाली होती. सगळं माझ्या अंगलटच खेळ आला. मला मारलं मला यांनी. पूजा तू का बसली आता अशी रडत? अहो त्यांनी मला लय मारलं. अगं तुझं तर सोड, ह्यांनी मला असं धरलं ना, असं आंधळं भेतडावर. का? मी त्यांना महिनाभराचा हिशोब मागितला म्हणून त्यांनी भेतडा आंधळून दिलं. अगं पण तुला रडायला काय झालं असं? मी पण त्यांना रविवार असून कामाला पाठवत होती म्हणून मला लय मारलं त्यांनी. अगं पूजा, किसन भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे आपण काय घरच्या मालकीन होत नसतो आता. काय तर करावं लागन. हे पण करायचं काय? मामाला फोन लाव. हा चला आपण एक काम करू, आता मामालाच फोन करून सांगू. चला मामालाच फोन लाव. अहो साहेब 2 दिवसात तुमचं पैसे देतो. अहो नाही थकीत हप्ता आजपर्यंत थकावलाय का? थोडी अडचण आहे पैशाची, जरा समजून घ्या. हा करतो. पैसे वाचवा, इज्जत वाचवा, नुसती चाळ लागली खिशाला. पैसा तू का टेन्शन मध्ये एवढी पण? अरे मला बचत गट भरायचा या, जंपरची शिलाई द्यायची या, मीटिंगला गेली होती. काय झालं मग? हप्ता थकले तर काय मागते ती. माझ्याकडेच पैसे नाही तर मी पण दिलं असतं तुला. मला 5-6 हजार रुपये तुझ्याकडून घ्यावं होतं. नाही माझंच क्रेडिट कार्डचं पैसे भरायचं तर फोन येतात मला 3-3 वेळाचं. काय अरे ओके काय झालं? ती गेल्या महिन्याची पाटलाची उधार राहिली का किराणा दुकानाची, ह्या महिन्याची नाही. ती कॉल करते का हे काय त्याच राहिलं तर ती हे केलेलं नांगर केलेलं ते ट्रॅक्टरवाला पण मागतो या 1200 रुपये. त्याच्या आईला सकाळ काय डोकं चाला ना. आणि ते बँकवाल्यास फोन आलता मगाशी मला. बँकवाला म्हणत होता काय करता हप्त्याचं का काय. म्हणलं काय तसलं काय करू नका, म्हणलं सांगतो भावाला. आणि ते हे पण आलता शंभू आलता. काय म्हणला? त्याचं याजाचं कुठं गेल्या महिन्यातलं दिलंय का? काय पैसे पुरतच नाही, काय करावं सांग बरं. एवढा पैसा येतो पण जातो कुठं तेच कळत नाही. माझं तर डोकंच बंद पडलंय बाबा. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते जपून पैसे वापरत जा. घरात बी करत तू आहे जा. की घरची मालकीन? अरे घरची मालकीन नावाला नुसतं घरची मालकीन, इतकं डोक्याला वज आहे का नाही. उगी चेव्या नसलेल्या बरे बाबा. पुरी नुसतं बिंदास करते त्या, खाते त्या, राहते त्या. त्यांना कशाचा आहे का ताप? माझ्या जीवाला किती ताप आहे. चेव्याचं वजन आहे तेवढं माझ्या डोक्यावर वजन या. घराची जबाबदारी घ्यायची लय अवघड आहे बाबा. ही चेव्या नसलेल्या बऱ्या सांभाळायचं काय सुखाचं नाही. हा सुखाचं जेवढं नाही. कमरेला वजन आहे तेवढं डोक्याला डबल वजन, म्हणून ही तुझ्याकडे दिल्या त्या. न बाबा तुमच्यापाशी राहू दे हे चेव्या ना, तुमच्या बायकांना माझ्याजवळ नको बाबा. राहू दे, तुला शब्द तूच मारला राहू दे. नाही बाबा, हे कुठं ह्याचं बघन त्याचं बघन. किराणा माझं तेवढं बघतो मी. किराणा आणि ती तेवढं तुझं तुम्ही बघा. ते रानातलं मिनातलं नाही तुझ्यापाशी राहू दे. तू मोठा आहे, तू थोरलाय, तुझ्यावर जबाबदार राहू दे बाबा. माझ्याकडे नको बाबा. तुला शब्द मी चालू बाबा. पुरी काय नुसतं आयत्या बसते त्या घरात खाते त्या, त्यांना हाय का नेट कशाचं. ती म्हणल्यात का तेव्हा मला मालकीन व्हायचंय? मालकीन व्हायचं नाही म्हणलं पण हे त्यांचं ती कधी आहे का तक्रार कधी कशाची खात्यात पित्यात बरं आपलं बघू काहीतरी करू, ऍडजस्ट करू. जा आम्हाला थोडं वेळ झोपू द्या. पोरीची एक दोन नसतंय काय. त्यांच्यावर त्यांना कळून देऊ नका की आपली तारांबळ चालू आहे किंवा आपल्या पडद्या मागचं दुःख त्यांना सांगू नका. काय काय मग काय तर माझं पाणी सांगणार नाही तर ती टेन्शन मध्ये येते. काय मग काय तर ही गोष्टी बाहेर कळता कामा नाही. आपल्या तिघातच राहू द्या. हा मग काय. जातो मी. हा झोपू का थोड्या वेळाला? बघू मी बी जाते आता. अयो आय पांघरून टाकत थोडस मला. अरे असं झोपून जमन का? काय तर बघ की उद्या कर.
कामधंदा ड्रायव्हर आहे, आहे, रोज कामाला येते ती दारात मागा पैसा पाणी अगं, घरात भागवायचं बाहेर भागवायचं ही चेवे दिल्यात माझ्याजवळ माझ्या तर लय डोक्याला ताप आहे बाबा अगं रोज तर आहेच की काम आज झोपू दे बायको आली माझी आता तो अवघड आहे बाबा घर सोडून जावं लागतं एक दिवशी तर मला होय ग पूजा किती वेळ झालं ग आपण मामाला फोन केलाय कधी यायचं ग मामा काय माहिती येते फोन केला अरे वा, आलं वाटतं मामा हा मामा काय झालं पुरीनं इकडे 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 काय झालं अहो मामा काय सांगू तुम्हाला मी आता इतक्या दिवस झालं प्रपंच करते ह्यांचा एवढा मोठा पण कधीच वाटलं ना घरची मालकी नसल्यासारखं मला पण घरची मालकी नसल्या आणि वाटणच अगं पुरीनं काय बोलताय तुमची तुम्हाला भान आहे का तुम्ही घराच्या मालकी नाही तर कोण आहे मग अहो त्या आत्याच्या कमरेला चाव्यात त्या आत्या घरच्या मालकी नाहीत आत्या काय हा आत्याच्या कमराला चावी आहेत मग काय मग त्या चाव्याचं काय मग ती चावी आम्हाला पाहिजेत अच्छा म्हणजे तुम्हाला त्या मेन घराचीच मालकीन व्हायचंय वय हा. चाव्या दिल्यावर मालकीन असतं का हा अरे येडा का काय तुम्ही तुमचा मामा शब्दाला पक्का आहे म्हणलं तो नाही एक फोन करा आलो का नाही चाट दिशी तसं चावी द्यायला काय मला वेळ लागणार नाही तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा चाव्या घेतल्या म्हणजे जबाबदारी बी असते बरं का हा मग असू द्या तिकडं पण चाव्याच पाहिजे आम्हाला बरं चावीच पाहिजे बरं दिल्या चाव्या दिल्या पण बघा पुढं काय जास्त कमी झालं तर तुमचं तुम्ही निस्तरायचं काय ती हा सोपं नाही चाव्या घेणं जबाबदारी असती 1000 वेळा सांगतो तुम्हाला मी हा चालतंय मामा चालतंय ना चालतंय बरं ऐका मी सांगतोय तसं करायचं आता दोघीनं डायरेक्ट घरी जायचं मध्ये आधी कुठं थांबायचं नाही आणि मी बाहेरनं आवाज दिलं पूजा हा मोठ्यानं बोंगा पसरायचा हा गल्ली गोळा झाली तरी चालेल पण आवाजाला कमी पाडायचं नाही अहो तू बी रडायचं अहो तेवढंच काय चाव्या हातात येतात म्हणलं आम्ही काय बांगड्या फोडून भरवलं की मोठ्या मोठ्याने आणखी आस शबास आता मामाच्या खरं बादशाह टोपताय तुम्ही हा पण असू द्या सांगितलं तेवढं लक्षात ठेवा निघा आलोच मागणं मी हा सुटा सुटा पडदेशी चल पूजा चल पटकन चल यायला यंदाला का सुखातच वाटतंय चाय दिलेल्या चल म्हणजे वाघाचं काम केलं म्हणून की आपल्या बायकांनी लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच भाजीपाला आणला घरात कितीला म्हणली ती भाजीची पेंडी कितीला म्हणली 20 रुपयाला एक देत होता मग घेतली का 20ला एक एवढी काय इडी पिढी आहे मी 50 रुपयात 2 घेतल्या अहो त्याच्या आईला कसली हुशार म्हणायचं 20ला नाही एक घेतली पण 50च्या 2 घेतल्या हा हे तरी फसली तिने 50च्या 2 घेतल्या 100 रुपयात 2 आणल्या लय हुशार तो उठा जावा जावा कुणी कोणाला फसवलं ते चांगलंच कळ अरे लग्न करून आम्हीच फसलो तुमच्या संग यांच्यात आता कोण आलं अल्ला मामा मामा कस का अचानक चांगलीच मैफल बसली की हा बसा बसा बसलं बसा बसा अचानक कस काय अचानक कशाला येते बँकेत काम होतं म्हणलं चला पुरीची गाठ नाही झालं काय नाही. गाठ घ्यावी मस्त मजेत येत आता बाजारला गेलत्या ते बाजार करून आले आता गुणगान सांगत होत्या काय दिवा लावला ते आपण दिसत होती घरात ते आहेत ते की पूजा ए पूजा प्रियंका आगे बघ तुझं मामा आलं लय लाडाच्या भाच्या तुमच्या अरुण दे काय झालं हाय. लखो, लखो. ऐ, ऐ, ऐ. काय मारलं बिरलं काय ऐ, कशाला मारीन ए बस बाई बस बस थांब ए, बस बस आहे बाबा इथं लखो, काय झालं आता हसत गेलं तर आता जोक करून मी तुम्हाला पुरी द्यायच्या आधी सांगितलंय दोघाला वॉर्निंग दिली पुरीच्या डोळ्यात पाणी जर मला दिसलं तर गाठ माझ्याची आहे काय सांगताय? कुठं आम्हाला काय माहिती कर सांग ना सांग की सांग बाबा रडू नको, सांग आता मामा आलाय तुझा काय झालाय सांग अहो इतके दिवस झालं लग्न करून प्रपंच करतोय पण आमच्या घरात काही सुद्धा अधिकार नाही लका काय अधिकार नाही ह्याला मग काय करायचं काय अधिकार नाही म्हणजे नेमकं काय आत्याच्या कमरेचं चावी पाहिजे आम्हाला अरे देवा होय हाय का हे काय नवीनच खोल र नाही नाही अगं मग एवढं रडायला काय का तुला
जावई बसा तुमचा स्वभाव मला माहित आहे बसा सोमा हा. नाही शिल्लक कारण चार पाहिजे फक्त तुम्ही काय जावई बापूला कमी समजला काय हा म्हणजे गोष्ट तशी नाही मामा पण आम्हाला काय बोललेच नाही तर ह्या हा म्हणजे कारभार हातात पाहिजे म्हणा की तुमच्या कशाला तुम्ही लाडवलं तेवढ्या पुरी म्हणल्यावर हा एवढा लाड करायचा असतो फक्त फक्त डोळ्यातलं पाणी उतर मी आहे ना अरे मग मला म्हणायचं असतं चावी पाहिजेत ती आपल्या हातात तरी काय आहे सगळं आहे ते आईच्या हातात आहे. आईला बोल बरं आईच्या कानावर घाल की तू कशाला आजपर्यंत जायला हा नाही, नाही. आई काय आहे बरं येऊ द्या आई काय पण ए आई आई गं. हो काय काय झालं इकडे की काय इकडे झालं हा इकडे काय झालं अगं तुझ्या डोक्यावरचं आता ओझं हलकं होतंय म्हणायचं थोडक्यात हा. आहे ते झालं काय पण तुझ्या सुना बघ हातभार करतात तुला काय म्हणतात बघ त्यांचं म्हणणं ऐक मला पण माहित नव्हतं आता मामा पशी त्यांनी रडून गारण गायलंय थांबा तुम्ही बसा जावई बसा तुम्ही नका ताण घेऊ आई साहेब झालं काय माहित आहे का स्पष्ट बोलतो तुमच्या कमरेच्या चाव्या ह्या दोघींना पाहिजेत एका दृष्टिकोनानं बरोबर आहे त्यांचं म्हणजे कसं आहे आता मॉडर्न सुना आराम करायचा तुम्ही बी हा? बरं झालं माझ्या डोक्याचं ओझं कमी झालं लोड होता माझ्या डोक्याला धरा आता देते की चावी मला काय करायचं वा, चावीचं? वा, हा, घ्या. वा. काय माझ्या विचार डोक्याचं करून- ओझं कमी झालं झालं ना? कारभार आहे तेवढा तर टाकला बस बस ह्या गोष्टीवर च्या ठेवा बरं चौपटीची च्या ठेवा तुम्ही हा झालं का या चाव्या पण आहे साहेब मला बाबाची काय गरज होती का ही काय दोघं माझ्या आज्ञेच्या बाहेर आहेत का अहो पण मामाच्या आल्या की जबाबदारी आल्या आणि मी बोलतो त्याच्याशी तुम्ही नका काळजी करू प्रियंका तू मस्त चेव्या घेती पण माझ्यावर जेवढं काय कर्ज पाणी काय असन तेवढं तुला सांगतो जबाबदारी येते ना तुझ्यावर असू द्या एक किती का मोठं जबाबदार असू द्या एक मिनिट मामा आलो मी हा. या जबाबदाऱ्या काय असं सांगतो नाही नाही ज्यावेळेस- काय कमी समजला का तुम्ही मग? नाही नाही ज्यावेळेस पाय होतं मला माहितलं असतं मी ऐकणं घेऊन दिली असते असं रडून आणि पडून काय बरं असू दे आता दिल्यात ना दिल्यात. आलो मी आलो आणि काळजी करू नका तुम्ही जबाबदाऱ्या काय आहे ती सगळं माहित आहे कसा काय मामाची जबान एकदा देवा शब्द पाळणार म्हणजे पाळणार दिलं का नाही 0 मिनिटात चाव्या मामा हा कशाला जावंय एखादा कामगार ठेवा म्हणलं तर तुम्हाला हा? काय घेऊन चालला वय एवढा माझा चहा लगेच आणलाय अहो आता आम्हीच कामगार होणार कारभारी ही होणार बरं तेवढं मामा जशा चाव्या घेतल्या तशी जबाबदारी पण सांगून टाका म्हणलं एकदाची सर काय तवा काय चहा प्या तुम्ही मी सांगतो माझ्या बायकोला हा हे बघ पूजा किराणा मालाची उधारी 12,000 रुपये हे भोसले काकाचं 5,000 रुपये आहे नागरणी हप्ता शेजारी सावकार परत पाटील रामू काका सुरेश आमदार घोरपडे दूधवाला बचत गट मोबाईलचा हप्ता गाडीचा हप्ता पोराच्या शाळेचे फिरायली लाईट बिल आमच्या गावात ह्यो जे काय असेल ते पूजा वाचून घेतो आणि सगळ्यांचं मिटव माझ्या डोक्याची जबाबदारी आता कमी झाली जी काय असेल ती यावर तुझ्या हातात दिलाय ना आता काय मामा बरोबर आहे का चुकीचं बोलू का हा नाही बरोबर आहे हा घरच्या कारभारीने झाल्या म्हणल्यावर काय ह्याचं काय आता ही बघितले का ट्रॅक्टरवाल्याचं 3,000 राहिल्यात पाटलाच्या दुकानाची गेल्या महिन्यातली उधारी दिली नाही चालूचं दिलं नाही ही बँकवाल्याचा कॉल आलेला त्याला सांगितलंय बचत गटवाला परत ही बघितलं बस बस ही शंभूचं याज राहिलं या गेल्या 2 महिन्यातलं मामा चहा घ्या की तुम्ही. चहा प्या की, तुम्ही का थांबताय प्यायचं प्या प्या मी काय म्हणतोय काय सुद्धा म्हणू नका आता समजा आमच्या लक्षात आलं ही व्यवहार तुम्ही मिटवा की नाही. मला कशाला सांगता? आता कारभारीन ही म्हणलं आता अच्छा हा. कारभारीन व्हायचं म्हणले माझ्यावरचं डोक्याचं वजन कमी झालं हे बघा ते आपल्याला नको कारभारी सत्रा घरात उंदराची जत्रा हा? त्याच्यामुळे कारभारी दोघीच राहू द्या. साहेब काय म्हणतात आता? ते आईचा पण बचत गटाचा काहीतरी आहे आहे काय ग काय आता तुमच्या पाचच्या कारभारने केले द्या माझं बचत गटाचा हप्ता भरायला लावा आणि माझ्या जंपरची शिला 10,000 झाली आहे हा? तेवढी शिलाई द्यायला लावा हा वर्ष झालं दिली नाही केलं दुकान टाकलंय का काय नाही आता ते कसं आहे, आईच्या चावी गेली म्हणजे आईच्या डोक्यावर जबाबदारी गेली आई तू माझं वजन टेन्शन कमी झालं मामा चहा प्या की. प्या प्या जाऊ दे का की आता ती- काय झालं काय काय? का मी काय करतो माहितीये का जरा बँकेत काम राहिलंय माझं नाही नाही तुम्ही नाही. काम करा मिटून घ्या आपसात. बर बर हा असू द्या भारी वाटलं आता खुश ना हसा के
जातेस का ना असं बारीक तोंड केलं हास की जरा आता कारभारी कारभार झाला कारभार झाले आता उड्या मारा आहे. आता उड्या मारा या आपण बोलत आहेत. काय 700 नाव आहे पुरीला माझ्या हा आणि त्या काही कमी होय. म्हटलं होतं का नाही तुम्हाला आली तुम्ही हा जबाबदारी असते ह्याला म्हणून हा मला त्यांच्या देखत काय धड बोलता येईना तुम्हाला हा आणि तुझं लय नाव उचलून बोलत होती हा याव करते त्याव करते हा काय करायचं आता हा काय करायचं तुम्हीच सांगा. पुढे आलं. हे काय गप्पा ये थांबा बँकेपाशी 2 मिनिटात आलो मी हा हा इकडे निघा पाठीशी हा 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 बघा काय तुझी मी टोपा अयो मामा तर निघून गेला ऐन टायमाला. आता काय करू. ए बाया ही धरची आगा तुझ्या तुला लय हौस होती मालकीन भरायची. ए बाया तिकडं काय पण कर धर मला काय सांगू नको. तू किसन भाऊजींचं ऐकलं ना तुला घराची मालकीन व्हायची होती आता तूच हो घराची मालकीन. मला काय सांगू. मालकीन बाय चेव्या सटकून येते ना आमच्या अंगावर फिंगाव परत त्याला लका 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 सटाकल्याच की कारभार तर हिथंच काय हे केलं त्यांनी. पूजा काय तुम्ही करायची मालकीन होणार आहे रे जरा म्हणलं चौकात नाही पेट्रोलला 200 रुपये दे ग तेवढं हा देखी बघती काय आहे मला पण 100 पाहिजे चल चाललो मी तिथं रोजच्या प्रमाणे 100 दे चल लवकर दे 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 काय मालकीन दे की 100 ते कोण आहे? तुझ ना तुझ आज आज गावला रेड हँड कॉल काय 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 विषय काय माझी नाही ह्याची थांबा थांबा काय काय विषय थांबा काय त्यांचं तुला म्हणलं नाही का ती याजाचं पैसे राहिले इतक्या दिवस तू आणलं बोलत पण का? आता. नाही नाही मग? ती शंभू म्हणलेलं ती गेल्या महिन्यातली हा, व्याज हे राहिले काय? ती मला लिस्ट दाखवलेलं थांबा एक मिनिट तुमचा थांबा. गैरसमज होतोय आता काय थांबा थांबा मी नाही. आम्हाला गचुरदाराचं काही संबंध नाही आता कारण घराचा आम्ही मालक नाहीच आता हा? मालकीन हो का ही या, माझी बायको सॉरी तुम्ही हो माग ए मला पैसे पाहिजे कधी देता तुम्ही हा पैसे द्या बघता काय दातीच पैसे पैसे द्या हो सावकार आम्ही तुमच्या पाया पडतो. आम्हाला ना एकच रात्रीचं ना मुदत द्या आम्ही काय पण करून ऍडजस्ट करतो बघा. एका रात्रीत काय 12 मध्ये तुला लुटणार का का? मी 6 महिने झालं त्यांचा हात पाय धरतोय हा? एका रात्रीत आणि तू काय एका रात्रीत कुठनं दिवा काय उभा करणार ग ओ, ए, ही कोण आहे बॉडीगार्ड आमचा बॉडीगार्ड आहे होय बाया माणूस आहे म्हणून आजची रात देतोय उद्या सकाळी 10 वाजायच्या आत पैसे नाही ना दिलं आज एक माणूस घेऊन आलोय उद्या 10-15 माणसं आणि घर सोडून नाही, उचलून घेऊन जावा बाया ना, हा. बाया म्हणून आजची रात मोलत दिली या ए उद्या पैशाची ऍडजस्ट करा नाही तर ती लय येडी माणसं आहे ती काय हा. मालकीन व्हायचं सुखाचं नाही तेवढ्याच आहे सॉरी ए बोल की आता लय म्हणवती घराची मला चाव्या द्या मला चाव्या आता काय होतंय हा आता कुठे गेलं 12 वाजल्या का तोंडाव सांग त्यांना कधी पैसे देणार ती सांगा कसं आम्ही दिवस काढतो आम्हाला त्याला देतो पैसे आम्ही तुम्हाला अहो त्याला देतो म्हणल्यात ना आजच कारभार हातात आलाय ना द्या द्या एक रात्र जाऊ द्या आता बायको म्हणून थोडी बाजू घेतोय मी नाही तर काय हा? द्या या दिली आजची रात्र उद्या 10 वाजायच्या आत सकाळी होय 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 ए 10 वाजा 10चा आकडा देणार ठेवा हा. द्या त्यांचं बघा काय मामाला कॉल लावा या बघा या या तुम्ही या सॉरी बरं का पाहुणा हा, नाही, आता काय. उद्या संध्याकाळपर्यंत पैसे द्या अरे बाय आणली होती गडी आणला ए बघितलं का कसं दिवस आम्ही काढल्या तर कसं सावकार फिवकार आणि हे बघ ही लिस्ट घरातच ठेवून आलती काय तू हा ही लिस्ट बघ चल रे हे कस तरी सावकार लावला जाऊ दे आता कस तरी आजची तर रात्र गेली म्हणायचं काय रात्रीत मी कसं ऍडजस्ट करू आता. कसं करू ऍडजस्ट मला काय सांगते आता मालकीन झाली तुझं तू बघ आम्ही कसं ऍडजस्ट केलं असं वाघमारे हो वाघमारे बाहेर्या होय बाहेर कोणतरी आले बघ बाहेर्या एक बाहेर्या सावकार गेला तर दुसरं आलं वाटतं कोणतरी चला आला का बँकेत साहेब दिसतात काहीतरी या बाहेर्या बँकेतले साहेब आलेत बाहेर्या कुठल्या बँकेचं वॉचमॅन तुम्ही वॉचमॅन नाही बँकेतले साहेब आहेत ए, तुला मध्ये म्हणलं नाही मॅनेजर का ते बँकेत साहेबाचं कॉल येते ती नोटीस मध्ये आलते आपण फाडलेल्या ती अच्छा अच्छा तीच वय नमस्कार घराचा हप्ता कधी फेडताय
किती वर्ष झालं नोटीस पाठवायच्या? आता कसं आहे आता माहिती आहे का, सांगून टाक आपल्याला काय थांब आता. आता आजपर्यंत जबाबदारी आमच्या होत्या, पण आजच सगळा कारभार आम्ही आमच्या बायकांच्या हातात दिलाय. हीच मालकीने आता आम्हाला काय बोलण्यात मजा नाही गाड्या. हे म्हणजे तुम्ही- इथून पुढे कसं आहे, कर्ज पाणी काय याच बिसा सगळं बायकांकडनं मागायचं. म्हणजे 24 दाटीच का बघती काय, ही बँकेत साहेब आहेत, नीट बघ खालनं वरनं, ही बघ बँकेत साहेब आहेत, कसं हँडल करत असं हात पाय पडून माणसाला एक येऊस तर दुसरा बोखंड येतोच आहे. चावे घेताना लय म्हणत होता कार कुठे चेव्या दाखव की मामा पुढे लय दाखवत होती अशी म्हणत होती, मालकीन चेव्या करत होती. द्या, हा? द्या इकडं दाखव जरा की चेव्या. आता वाकडं तोंड 12 का वाजल्यात तोंडाव दाखव की. द्या इकडे जरा चहा. करायचं चला. घेऊन जायचं यांना अयो बँकेची चला. गाडी आहे. ती काय गाडी आणली म्हणजे आता वर्षभर लॉकअप मध्ये वर्षभर लॉकअप मध्ये राहावं लागेल तुम्हाला. तुमची शेवटची काय इच्छा आहे ती सांगा. शेवटची इच्छा होय. हा हा बोला. बोल की आता. एकदा पुरीला पाजू दे की. पोरीला पाजा बघ शेवटची इच्छा. हो तुमची बोला, काय आहे तुमची? कृष्णाला भेटायचंय. काय नाही, कोणाला भेटायचं नाही. पिटायचं काय नाही. चला सरकारी गाड्याने चला. पण वैतागलंय. विनंती करा माफी मागा. मामा पैसे लय बोलत होता मिठू एकदा नाही काय नाही तुम्ही चला पहिले. चला गाडीकडे चला. विनंती थांबलं तर थांबलं. मामाला बोलायचं. चला बसा. मामा लय मिठू मालकीन हो चला मॅडम चला. आता बघ बसा. चला बसा गाडी. ज्ञान्या साहेब बँकेत काय नाही, कोटरीत टाकणार आहे आम्ही डायरेक्ट. आता वर्ष झाडायला झाडाला नाही तर काय बी करायला ठेवतो. ए मामाला कॉल कर बघा तुमचं तुम्ही मामाला कॉल. कारभारीन व्हायचं सुका. बँक साहेब पण बरं मोक्याला आलं रे, ते सावकार पण आला. किसने तर नसेल ना दाढून दिलं इकडं. काय माहित, जाऊ दे नेहले बँकेत साहेब एक बँकेचं कटकट गेली. जाऊ दे. बँकेची गेली आणि घरातली गेली. चला आपला आराम. लय मामाचं ऐकतात काय असं. हो साहेब थांबा. हो तुम्ही कोण? सगळं सांगतो साहेब. बरं झालं तुम्ही आलात. थांबा, गडबड करू नका. इकडे या, इकडे समोर या, इकडे या मोर. हे बघा साहेब, सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय. इकडे या, काय झालं ते इकडे थांबतो. हे बघा साहेब, आजच ह्यांच्या हातात व्यवहार आलाय. ह्यातल्या ह्यांना काहीच माहीत नाही. ह्या दोन माझ्या भाच्या आहेत. हे तुमचं काय मी ऐकाय आलो नाही. मला हप्ता पाहिजे. हे बघा, तुम्हाला हप्ता तुम्हाला वेळेत पोचवेल, काळजी करू नका तुम्ही. फक्त जरा ही चुकीचं वाटतंय. किती पैसे टाकल्यात तुमचं? गेले 4 वर्ष झाले त्यांच्या घराचा हप्ता तटल्यात. काय तुम्हाला ही उद्योग कोणी करायला सांगितलं होतं ना जबाबदारी असते म्हणून? हां, आता ही साहेब ऐकतात का पैसे घेतल्याशिवाय? हां, PW चला घ्या त्यांना माघारी. हे बघा तसं काय करू नका. हे बघा ही वाटलं, हे बघा ही अंगठ्या घ्या जरा. पण ह्यांना काय तसं पोलीस स्टेशन केस करू नका. सगळं काय ते देतो तुम्हाला. हाय की माझं देतोय की मी. हं? घ्या जमा करा तुम्ही. हे बघा, हे घ्या. बस का? ते मोबाईल बी द्या. अहो मोबाईल राहू दे. फोन तुम्हाला उद्या यायचं म्हणलं. नाही जमत नाही. घ्या सगळं. हे बघा, हे घ्या. काय तुम्ही बघितलं का कसली वेळ आणली माझ्यावर? हां, काढा चला लवकर. सांगत होतो मी तुम्हाला. पोरे, का तुझं बी? हाय देतो जरा ही. द्या गाड्यावर बी चला. लवकर देतो उरका साहेब. बघा. द्या लवकर पाया पाडा. या, हो PW हो घ्या. आता नाही गोड वाटलं होय. तुम्हाला जर ही होत नव्हतं करणं तर कशाला एवढं तोंड घेऊन बोलायचं त्यांना? PW गाडी चावी काढून घ्या त्यांची. अहो साहेब नका तसं करू राव. गाडी तेवढी एक नाही जमत नाही काय नाही. झालं का तुमच्या मनात समाधान? इकडे सांगतो तुम्हाला मी, जबाबदारी पेरणं होत नाही तुम्हाला तर ही शानपणा करायचा नाही म्हणून. अरे अशानं तुम्ही अजून 4-5 सावकार जर आले ना, कापडं सुद्धा अंगावर ठेवत नाही माझ्या. हाय का? सगळं भोंगळ केलंय मला आता. मामा आमचं चुकलं, एवढे बरं माफ करा ना आम्हाला. अरे काय तोंड घेऊन म्हणताय चुकलं? माझ्यापाशी नका म्हणू. त्या दोघी नवऱ्याचं पाय धरा, सासूचं पाय धरा आणि मला चुकलं आमच्याकडनं. कोणी डोक्यात घातलंय तुमच्या काय माहीत? हां PW इकडे. हां आता तुम्हाला चावी देतो. हां उद्या संध्याकाळी त्याच टायमाला येणार आणि घरावर जप्ती करणार. मला जर हप्ता नाही भेटला तर मी घर जप्ती करणार. अहो माझ्याकडे कशाला चावी देते? द्या ह्यांच्याकडे द्या. हो जरा चावी. जी. माझ्याकडून नको, तूच घे गं बाया. नका माझ्याकडे नका बाया. हां लय मजा वाटत होती तेव्हा घेताना. चला वेळ नाही आम्हाला. असू द्या साहेब. हां मी पुढं काय करायचं ते बघतो. उद्या 11 वाजेपर्यंत पैसे पोच करतो. या. चालतंय हां, निघा. हां. अरे काय तुम्ही काय डोक्यावर पडलाय काय दोघी? कुणाचं ऐकून ही कारस्थान केलं तुम्ही? हां तुम्हाला एवढं सांभाळणं होत नाही, करणं होत नाही तर हां अजून किती जणांची देणी ह्या दोघांनी करून ठेवल्यात माहीत आहे का तुम्हाला? नाही. आता गपचिप घरी चला. तोंडातनं शब्द काढायचा नाही. हां हां डायरेक्ट लोटांगण घालायचं. हां चला.
कशी सुनांची जिरली आहे. आता मस्तपैकी 2 भाकरी टाक बाजरीच्या, मटण आणतो किलोभर. आता फक्त आराम करायचा. चोप पाय मग कुठं माझ्याकडे कुठं मी निवांत आहे, आरामाची झोप घेतोय बघ. कर्ज डोक्यावरचं नील झालं ती, टेन्शनच माझं गेलं. आणि तुझ्या पण कमराच्या हव्या गेल्या. तुला कसं वाटतंय? अरे मला तर लय वज खाली झाले वाटतंय. सुवास घ्यायला मन मोकळं झालं माझं. एक काम कर, आता आम्हाला आता 2 बायका बघ, म्हणजे तुला सुना. मग आमची सोय नको आहे. हा मग काय तर बघायला लागतंय ना. आणि चांगले बघा असले नको भांडकोद आहे. कारभारीने व्हायचं आणि मला लय मजा. जावई आई, आता तोंडाचं कसं नमस्ते. हा. मामा कशाचं मामान कशाचं काय हो की पण हा? तुम्ही कसं काय आला पुन्हा? नाही त्यांना कोणी आणलं सोडून? बँकवाले नेलते का? का बँकवाल्या नेलतं, पण तुम्ही फोन तर करायचा का नाही मला साधा एखादा? हा किंवा असं झालंय, बरं झालं मी गेलो म्हणून. आता आम्हाला नेलं असता तर ह्यांनी तुम्ही कोणाला मागाशी फोन- गाडी बसा विकायला बसा पळून गेला. बसा, आता काय? सांगतो सगळं. हे बघा, काय झालं? साहेबाला व्यवस्थित सांगून मी त्यांना थांबवलंय. उद्याच्याला पैसे भरतोय. पण हे का आई साहेब, तुम्ही बी समजून घ्या. किती केलं तरी हुड आहेत. ह्यांची चूक ह्यांना कळली. अरे काय तुमचं वकीलपत्र घेतलं वय, बोला की काय तर बाबा, नाही परत अशी चुकी होणार. आता मालकीन होताना लय बोलत होत्या, टुमू टुमू च्याव्यास पाहिजे तर रडतच मगाशी काय आला मुळू मुळून. आता काय झालं? आम्हाला माफ करा, आमचं चुकलं. आता तुम्ही तर कारभारने आहे ते. बघितलं, माफी मागायला लागली आता. उलट माझ्या डोक्याचं ओझं खाली झालं. मी म्हणलं बरं झालं. नाही राहू दे की च्याव्या तुझ्याकडे. मालकीन व्हायचंय ना तुला? जिरली काय तुझी? होय जिरली तुझी? मालकीन व्हायचंय ना? राहू दे की राहू दे. पण इतक्या दिवस चांगल्या वागत ऐका, इतक्या दिवस चांगलं वागत असताना अचानक ही कसं काय याचं गणित तीच मी बिघडलं? पण विचार करतोय. हेच मला पण प्रश्न पडला. होय का, इतक्या दिवस तुम्ही गुन्ह्या गोविंदानं राहता ह्यांच्यापाशी, ही डोक्यात खुळं आलंच कसं काय तुमच्या? अचानक मालकीन व्हायचं विचार कसं काय आला? कोणी बनवला? ते किसन भाऊजी हो खायला त्या बसा, किसण्याच्या बसा. म्हणजे इथं आला का ते? कोणती बेवडं? आणि काय म्हणलं तुम्हाला? आम्हाला म्हणलं तुमच्या सासूबाच्या कमराच्या चाव्या आहेत ना, त्या तुमच्याकडे आल्याशिवाय तुम्ही घराच्या मालकीन शोभतच नसतं. वाटलंच होतं मला. काय करावं? हे अंतराळ नाही, धर. सगळं कारभार. ओके मालकीन उदी घरदार समजा, तुला सांगतो गाडी गोड समजा तुमच्या ताब्यात. मी काय म्हणतोय? लागा तुम्हाला आरामाचा दिवस दिल तर खाया पिया निवांत होतं. तुम्हाला काय टेन्शन, कोणाचं देणंय का घेणंय का काय? आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही कसं देतोय, कसं काय करतो. आयचा बचत करते, बँकवाला व्हायला ह्याचं क्रेडिट कार्ड कधी आलंय का तुमच्यापर्यंत? दिलाय त्रास. साड्या फिड्या डाग दागिने कुठं पाहिजे तिला का घरात तुम्हाला? आणि तुम्हाला हे असली बुद्धी सुस्ती काय? घराचं मालकीन व्हायचं सुखाचं आहे का? ईदभर 100 फाटली कधी दाखवली का मी तुला? हा, फाटली. ऐका जावय बापू, मी पण त्यांना समजून तेच सांगितलं की बाबा, दोन्ही नवरं तुम्हाला काय तुम्हाला कमी करतात का? काय पाहिजे मी ते काय आणून म्हणतो, देतात. चांगलं चाललेलं असतं ना, बाहेरच्याच ऐकायचं तुमची काय गरज? आणि त्यांनी पण असं काय केलं असेल ना? कशामुळं केलं काय माहित? अरे मला गाडी मागायला आलता र. मला पण फोन केलता, म्हणत होता तुझ्या आईने गाडीच्या आई तुला गाडी फिडी माहितली त्याने. अरे माझ्या पाशी चेवे होते आणि मला किसननी गाडी मागितली आणि मी त्याला गाडी दिली नाही. काय बोल नको, आलं लक्षात माझ्या. म्हणजे आईने गाडीची चावी दिली नाही म्हणून आईच्या चाव्या काढायचा बंदोबस्त प्लॅन. आणि ह्या दोघींना बळीचा बरं का, नेहमीप्रमाणे ह्यांचा काय मी त्यांचं गुढी ऐकत बसलाय. ऐका, हे बघा जावय, तुम्ही बी जरा इथनं पुढं अशी चुकी करू नका. सासूबाईचं पाय धरा, चुकलं म्हणून धरा पाय पहिला. कळलं का आता? नाही. चाव्या तुमच्याकडे नाही नाही राहू दे की. ऐका ऐका, हे बघा नाही घेणं. हा? आता मामाची गोष्ट एक लक्षात ठेवा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनाचे. बरोबर आहे काय साहेब? ऐकावे जनाचे नाही. अहो ह्यांना सुखाचा दिवस होता. नवरं किती भारी, सासू किती भारी, सोन्यासारखं सासर भेटलं. ह्यांना दुकान माहित नाही, ह्याला गिरण माहित नाही, आणि काय मालकीन माहित व्हायचं नाही. ही चाव्या कुठे शोभत नाही. फक्त ही आई पैसे शोभत येड म्हणून सासूबाईच्या काय हातात कारभार दिला नाही आईच्या. ठीक आहे, समजा आता असू हँडल द्या. करते. असू द्या, तुम्हाला कळली ना तुमची चूक. धरा मग, आमच्या पायाला काय रोग नाही आला, धरा आमचं पण पाय. पडा काय पाय, एकदा पडलं म्हणून काय घे, 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 घे. होतं? हा बरं चला. अगं पड की, तुला काय बँजो लावायचा का? पड पाया. राहू दे राहू दे राहू दे. होती काय असं असं काय शिवना पाणी खेळते नीट धर की पाय. बरं व्हाया निघाल्यात. वड नको. जावं लागा स्वयंपाकाला. वर जावा, नीट जावा. स्वयंपाक कर. मस्त पैकी चपात्या भाकरी करा. आता ऐकू नका, नको असं भांडू नका. आणि एक काम कर. कारभार हातात घेऊन चपात्यान बेसन कर. त्यांच्या आईला हा? मटण के- काय नाही काय नाही. मामा बरं, येता ना तुम्ही? आता मी जाऊ काय दे आता. करतो, हा. येतो म्हणलं मी आता. काय नाही नाही काय, मामा राहावा की आजच्या दिवस? हे बघा नाही. रात ऐक. जाऊ नका. एक तर तुमचा कलर आणि अंधाराचा कलर सेमच. अंधारात गेला म्हणजे दिसत नाही नाही,
आता पहिलं दर महिन्याला चक्कर मारायचो हा. पण आता माझं बी काय लक्षात आले काय आहे ती डायरेक्ट आता वर्षालाच काम निघालं की येईल माझं, हा? महिन्याचा माणूस डायरेक्ट मामा डायरेक्ट वर्षावच गेलोय का व? आता मामाने ना पुरींनी मामाची जिरली हा, नाही, या आमच्या बायकांनी मामाची पण जिरवली. जिरली हा. त्याच्यामुळे मामा आता महिन्याचं वर्ष आलं. बरं असू द्या पुरीच्या कळलं का वतीनं आता? पण कळतंय आता चांगलं. कळलं का आता तुम्हाला पुरीच्या पुरीची वतीनं- चूक आहे का आमची चूक आहे ती? बरं पुरीच्या वतीनं मी माफी मागतो चला येऊ का मग बरं आता पुरीला आता सांगा चांगलं. हा, मालकीन व्हायचं सुखाचं नाही फक्त या आईकडेच शोभत्या त्या